नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत कापूस पिकामध्ये आपण कोणते 3 टॉपचे टॉनिक वापरू शकतो जेणेकरून आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये फक्त खत असेल त्याचबरोबर कीटकनाशक वापरून चांगले उत्पादन मिळत नाही। पिकाची वाढ चांगली असणे, फुले चांगली येणे, फुले टिकणे, बोंड धारणा चांगली होणे आणि पिकावर हवामानाचा ताण आला तरी पीक जोमात राहणे हे देखील महत्त्वाचे असते। यासाठी आपण बाजारामध्ये अनेक टॉनिक आणि बायोस्टिम्युलंट प्रोडक्ट उपलब्ध आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 जे टॉपचे टॉनिक आहे ते वापरून आपण कापूस पिकामध्ये चांगला उत्पादन घेऊ शकतो, तर ते जाणून घेऊयात। पहिल्या नंबरला येतं जे फॅन्टॅक प्लस। आता फॅन्टॅक प्लस जे आहे ते फॅन्टॅक प्लस हे L16 आधारित प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे। यामध्ये आपल्याला अमायनो ॲसिड आणि व्हिटॅमिन सी कंटेंट येतात। म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं तर म्हटलं तर उत्पादन, पिकाच्या वाढीला आणि पुढील जे फुलधारणा आहे, बोंड जे आहे ते विकासाच्या प्रक्रियेला सपोर्ट देण्यासाठी वापरले जातं। आता याचा फायदा काय होतो? कापूस पिकाची सुरुवातीची वाढ चांगली असेल तर पुढील वाढीसाठी चांगला पाया तयार होतो। फॅन्टॅक प्लसमध्ये अमायनो ॲसिड वनस्पतीच्या विविध जैविक प्रक्रियामध्ये काम करतं। कंपनीच्या माहितीनुसार पिकाची वाढ असेल, त्यानंतर फुलधारणा असेल, फळ आणि बोंड विकास असेल आणि ट्रेस कंडिशनमध्ये पिकाला सपोर्ट करतं। आता कापसात याचा कधी विचार करायचा तर कापूस पिकाची वाढ सुरू असताना आणि पुढे फ्लॉवरिंग, रिप्रोडक्टिव्ह स्टेज आणि पिकाला सपोर्ट देण्यासाठी याचा विचार आपण केला जाऊ शकतो। पण एक मात्र लक्षात ठेवा, हे NPK खत नाही, म्हणजे कापसाला नंतरच परत पालाश आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट असतात त्याची गरज असेल तर ती वेगळी पूर्ण करावी लागेल। आता याची मात्रा जर आपण म्हटलं तर हे आपण 20 लिटरचा जो पंप येतो त्यासाठी 20 मिली प्रतिपंपाला आपण हे वापरू शकतो। दुसऱ्या नंबरला जे येतं ते ॲम्बिशन। आता ॲम्बिशन हे जे प्रोडक्ट आहे ते बायर कंपनीचं आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला अमायनो ॲसिड असेल, त्यानंतर फुलिक ॲसिड असेल, हे कंटेंट यामध्ये आपल्याला मिळून जातं। आता अमायनो ॲसिड काम कसं करतं? सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर अमायनो ॲसिड पिकाच्या वाढीशी संबंधित प्रक्रियेला सपोर्ट करतं। बाहेरच्या माहितीनुसार नवीन फुटवे असेल, कळ्यांची वाढ असेल, फुले टिकणे असेल, फ्रूट सेट होण्यासाठी आणि उत्पादन जास्त वाढण्यासाठी आपल्याला हे सपोर्ट करतं। फुलविक ॲसिड काय काम करतं? तर फुलविक ॲसिड पिकाला अन्नद्रव्याचा चांगला उपयोग करण्यास आणि बायोटिक आणि अबायोटिक जो ट्रेस असतो तो कमी करण्याचं काम हे करतं। म्हणजे उष्णता असेल, पाण्याचा ताण असेल किंवा इतर वातावरणीय परिस्थितीमध्ये पिकाची जी कार्यक्षमता आहे ती टिकवण्यासाठी हे उपयोग करतं। आता तिसऱ्या नंबरला जे येतं ते बायोविटा एक्स येतं। आता हे बायोविटा एक्स काय आहे? हे API इंडस्ट्रीजचं CID एक्स्ट्रॅक्ट आहे। शेतकरी मित्रांनो, याचा मुख्य सोर्स म्हणजे ॲस्कोफायलम नोडुसम नावाचं जे CID आहे ते आत्ता आहे। CID म्हणजे काय? तर CID म्हणजे समुद्रामध्ये आढळणारी वनस्पती आहे। या CID एक्स्ट्रॅक्टमध्ये नैसर्गिकरित्या काही न्यूट्रिएंट आणि प्लांट ग्रोथ सबस्टंट असतात। बायोविटा लिक्विडची फॉलिअर स्प्रे केल्यावर हे घटक पिकाला उपलब्ध होण्यास मदत होते। म्हणून आता कापूस पिकामध्ये याचा फायदा कसा होतो? तर जास्त उष्णता असेल, त्याचबरोबर पाण्याची कमतरता असेल, अचानक हवामान जर बदल झाला, अशा परिस्थितीत पिकाची वाढ आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते। त्यामुळे बायोविटा एक्स जे आहे ते अबायोटिक ट्रेस परिस्थितीत पिकाला सपोर्ट करण्याचं काम करतं। तसेच पिकाची व्हायगर म्हणजेच झाडाचा जोम आणि वाढ टिकवण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। आता याची जर आपण डोस जर म्हटलो तर आपला जो 20 लिटरचा जो पंप येतो त्यासाठी आपण 40 मिली प्रतिपंपासाठी घेऊन याचा आपण वापर करू शकतो। आता तिन्हीमध्ये आपण फरक समजून घेऊयात। फॅन्टॅक प्लस जे आहे ते अमायनो ॲसिड आणि व्हिटॅमिन्स यामध्ये असतात। पिकाची वाढ, फुलधारणा, रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ, स्ट्रेस सपोर्टमध्ये आपल्याला कामाला येतं। ॲम्बिशन जे आहे त्यामध्ये अमायनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड आपल्याला मिळतात। नवीन फुटवे काढण्यासाठी, कळ्या जास्त निघण्यासाठी, फुले टिकण्यास, त्यानंतर फ्रूट सेट होण्यासाठी, न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शनसाठी आणि ट्रेस मॅनेजमेंटसाठी आपण हे वापरू शकतो। त्यानंतर जे येतं बायोविटा एक्स, यामध्ये CID एक्स्ट्रॅक्ट असतं। पिकाचा जोम, नॅचरल प्लांट ग्रोथ सबस्टन्स, न्यूट्रिएंट अपटेकला सपोर्ट करतं, हवामानाच्या ताणात सपोर्ट करतं। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।